नमस्कार मित्रांनो, कोकणचा वैभवमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही हापूस आंबे काढायला चाललो आहे आणि म्हणून कोकणामध्ये पहिल्यांदा हापूस आंब्याची सीझन आता चालू झाले आणि आम्ही आमच्या स्वतःच्या कलवाचे हापूस आंबे काढायला चाललो आहे. बघूया कोणत्या प्रकारे हापूस आंबे काढतोय आणि त्याची आळीसुद्धा घालतो हे बघायचं आपल्याला. बघू शकता जे समोर चालले तिकडे आंबे काढण्याचं काम चालू आहे. बघू शकता झाडावर चढून आई एकदम आंबे काढते. उंच फांदीवरती चढले. झेल्याच्या साईने आंबे काढले जातात. झेला बघू शकता उंच झाडावर चढून आणि खूप म्हणजे बोलतात ना बॅलन्स करून आंबे काढावे लागतात. त्या प्रकारे आई काढते आणि इकडे बाबा आहेत दोन ठिकाणी. झेल्यामध्ये तुम्हाला दिसते का नाही 10-12 तरी आंबे काढले त्याने आईने. हे बघा पूर्ण झेला भरला आहे. बघू शकता हा कुरपान आहे. हा कुरपान आहे जो बादली दिसते ना त्याला कुरपान बोलतात आणि तो झेल्यातले आंबे ह्या कुरपाने टाकल्यानंतर कुरपाला खाली सोडणार. हा 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 जास्त आता भरून ठेवू नको ना, थोडासा दे मग सोडायला लागेल. झेल्याच्या सायाने आणि आंबा कसा अलगद निघाला पाहिजे. जर कुठं आदळला आपडला ना तर तो खराब होतो, म्हणून तो अलगद झेल्यामध्ये पडला पाहिजे आणि तो चांगला पिकतो. आणि हे ॲक्च्युली आमचा ऑर्गॅनिक आहे, अजिबात फवारणी वगैरे केलेली नाही, घरचा आंबा आहे. आता बघू शकता आमचा जो कुरपान आहे ना, कुरपान खाली येत चालला आहे आणि हा आम्ही पकडला कुरपान इथं ठेवला आणि ह्याच्यामधले आंबे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. तो नको भरू. मित्रांनो बघू शकता आता एका कुरपानमध्ये एवढे आंबे काढले. असा कुरपान काढला परत वरती नेऊन तिथे बांधला जातो आणि परत आंबे काढायचे असतात. बघा तिकडे काढलेत आंबे, झूम करून दाखवतो. झेला असा भरलाय ना पूर्ण दाबला जातोय. तर पडला हा झेला आला. आणि हे आंबे काढून कुरपान बोलतात. पहिला कुरपान कसा असायचा, टोपलीसारखा कलकाच्या बांबूपासून बनवलेला असायचा, पण आता सध्या बादली वापरतोय. मित्रांनो बघू शकता हा समोर दिसतो ना एकदम पिवळा पिवळा पिकलेला आंबा दिसतोय आपल्याला. मित्रांनो आमच्या कानावरती कोणतीच प्रकारची फवारणी करू ना, पूर्णपणे 100% ऑर्गॅनिक आहे आणि फक्त जो नॅचरल जो आंबा येतो ना तोच आम्ही खातो. आणि आपला कुरपान खाली येतोय. हा कुरपान खाली आला ते आपण घ्यायचा, ह्याला अशी पकडायची. वर्ष भरलेली बादली वरती आपल्या मागाशी दिसत होता तो बघा कसा आहे पिका. मस्त आहे ना. आता थोड्या आपण कापून खाऊ त्यावेळेस दाखवूया. हा थोडासाच आहे, जास्त नाही. मग ती झेला लावावरती कुठलं ते हे ना. हां लावा झेला. मग अशी बघू शकता इथे फुल आपले आंबे भरले होते. आता पूर्ण इथले आंबे आहेत ना काढून झालेत. आता इथे सुद्धा एक पिकलेला आंबा तो पूर्ण काढून झाला आहे आणि आता इकडे थोडासा मोर्चा वळवला आहे. इकडचे आंबे काढून घ्यायचे आहेत. बघायला पूर्ण आपलं कलम आलेलं नाही कारण की इकडे बऱ्यापैकी कमी आहेत आणि 1-2 फांदीच आपल्या आलेल्या आहेत, त्या काढून घेऊया. मित्रांनो बघू शकता कोकणामध्ये आंबे काढण्याची खूप वेगळीच मजा असते. पाठीमागे शकता आई आंब्यावरती कलमावरती चढून आंबे काढते आणि कुरपानामध्ये आंबे काढतो आणि घरी नेऊन आई नेऊन ठेवते. आणि मित्रांनो तिकडे काही आंबे म्हणजे तयार आहेत आणि बघू शकता हे आंबे आहेत ना अजून तयार नाहीत, कच्चे आहेत. असे आपले आंबे काढायचे आहेत. नंतर 8-10 दिवसाने आहे ना हे आंबे आपण काढून घेणार. करवंदाची झाडं आहेत आणि आंबं काढता विहान आणि कृष्णाला करवंद सापडलीत. आणि इकडे बाबा आहेत ना काजू जमवत आहेत. ही बघा करवंद अजून कच्चे आहेत, काही पिके आहेत. बघा विहान दाखवते करवंद पिके आहेत. कशी लागतात? मस्त गोड आहेत. मला पण एकदा सर्व खाता येते.
मस्त आहे. चांगली आहेत ना? अजून पूर्ण पिकली नाहीत. ही पिकलेली करवंद आहेत अशी. अर्धी पिकलीत अर्धी नाही. काही पिकलीत काही नाही. त्या साईडला आमची कलमाची झाड आहेत. तिकडे आंबे काढण्याचं काम चालू आहे. आणि इकडे सहज फिरत आलो आमच्या कंपाऊंडामध्ये. आणि इकडे करवंदाची झाडी आहे म्हणून इकडे विहान आणि कृष्णाला करवंदे पिकलेली मिळाली. ते इकडे त्यांची खायची सुरुवात झाली. इकडे काजूची झाडं असणारी आपली सर्व कापतात आता. हे बघा अरे थांब अरे आतमध्ये बघू शकता किती एकदम जबरदस्त आहे ते. कुणाला हवा मला द्या. कौसुला बाटा. कौशल्याला बाटा. कौशल्याला बाटा. कौसुला बाटा. हा कौसू विहान तुला काय हा? आगे खाता. आगे मला ही साल द्या. घे चाल घे. बघा आल्यानंतर असे आंबे खायला भेटतात आपल्याला. खातोय वानर वानर. हे वानरा काय? वानर आहे. हे वांदरा आहे. चला आंबा खायला या. हे बाटा खा इकडचा खाता तिकडचा. वांदोर साला वांदोर. वांदर इकडे बघ. किड पडले ना. हे वांदर. हे वांदर इकडे बघ. अरे पाय काढल्या झाल्यावर ना ए सोना कसा लागला बघा. गोड गोड ना. आपण खायचे मला. गोड गोड. तुझं तोंड टाको. हवाई आंबट आहे. काहीच आंबट आहे. पहिला गोड लागला ना. हे आपल्याकडे आहेत ते पडीचे आंबे. पडीचे आंबे कसे असतात ते पडलेले असतात ना झेल्याने काढतात. जो पडतात ना त्याला पडीचे आंबे असतात. ते आपण आडीला लावत नाही. ते बोला मच्छीमध्ये वगैरे का आपल्याला ना जवला वगैरे टाकायला मजा आंबट करायला खूप मजा येते. चांगलं टेस्टी लागते त्यासाठी ते वापरतात. मित्रांनो आज आंबे काढले आपण. अर्धे आंबे काढलेत. उर्वरित आंबे आपण थोडा 4-5 दिवसांनी काढूया. तो आपला मोठा व्हिडिओ बनेल. हे वानरा ऐ काय? हा काय हात दाखव तुझं. असं असं खा खा बघू दे. चला मित्रांनो आपण अर्धे आंबे काढून झालेत. आता आपण चाललो आहे घरी. जे आंबे काढलेत ते कसं आमची भावकी असते. भावकीची वाटणी करून घ्यायची असते. प्रत्येकाच्या जे वाटणीला ते आपल्या इच्छाला असतात. चला तर आपण घरी जाऊन आपल्या जे इच्छाला येते ते आंबे घेऊया. बघू शकतो हा रायवळी आंबा आहे. रानटी आंबा. ह्याचे सुद्धा भरपूर आंबे लागलेत. बघू शकता आपण एवढे आंबे आता काढलेत. तिकडे राहत 4 दिवसांनी बोलले. वाळ्याजवळ जिथे आपले पेंडे ठेवलेले आहेत. चला तर आतमध्ये जाऊया. आता बघू शकता वरती बघू शकता हे पेंडे सर्व दिसतात आपल्याला. आणि हे बघा इकडे वरती सर्व पेंडे आहेत. आणि बघू शकता इकडे सुद्धा पेंडे ठेवलेले आहेत. त्याच्यातून आपल्याला आता एक पेंडा घ्यायचा आहे. चला एक पेंडा घेऊया. आणि आपण हा आडीसाठी पेंडा आहे. चला एक पेंडा मी घेतला आहे. आणि आता आपण निघून जाऊया पेंडा घेऊन. पेंडा घेऊन पोहोचलो मी फायनली घरामध्ये. आता घरामध्ये पाठीमागे बाबा आहेत. तिथे आपल्याला आडी आहेत जिथे आपण आंबे आणून ठेवलेत ना. आणि बाबांच्या आडी घालण्याची तयारी चालू आहे. कारण का इकडे मी त्यांना आंबे. मित्रांनो आपण हा बॉक्स घेत आहे. एखादा आपल्या दुकानात एक वेस्टेड बॉक्स असतो ना तो घेऊन आलो आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पेंडा टाकला आहे. आणि आपण ही आडी घालते. आपण का जुन्या जमान्यात आपण टोपला किंवा हारामध्ये घालायचो. पण सध्या आता बॉक्समध्ये घालतो आहे. आणि आपले इकडे आंबे आहेत. आंब्यांची आडी घालूया. मित्रांनो बघू शकता इकडे आहे ना बाबा आडी घालतात. आणि ह्या बॉक्समध्ये आपण पहिल्यांदा आडी घालून घेऊया. मित्रांनो बघू शकता पाठीमागे आडी घालण्याचं काम चालू आहे. बॉक्समध्ये बाबा आडी घालतात. मित्रांनो हा व्हिडिओ आंबे काढण्यापासून त्या आडी घालण्यापासून व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला नक्कीच लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.